हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथे मी एक अंडं घेतलं आहे। तर तुम्हाला आज मी तडका पॅनमध्ये अंडं कसं फ्राय करायचं ते दाखवणार आहे। तर आता इथे एक वाटी घेतली आहे। या वाटीमध्ये आपल्याला हे अंडं फोडून घ्यायचं आहे। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर पाहू शकता इथे मी वाटीमध्ये हे अंडं फोडून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे। तर इथे छोटा चमचा मी एक लाल तिखट घातला आहे, अर्धा चमचा हळद घातली आहे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, मसाल्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। आता हे सर्व छान बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला हे अंडं छान फेटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे मी या पद्धतीने हा अंडं छान असं फेटून घेतलं आहे। हे मसाले सर्व यामध्ये मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे अंडं फेटून घ्यायचं आहे। आता इथे गॅसवरती मी तडका पॅन ठेवला आहे, त्यामध्ये मी तेल घातलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हे अंडं जे आपण खलून घेतलं आहे ते घालायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तेल गरम होऊन द्यायचं आणि मग नंतर यामध्ये हे अंडं आपल्याला घालायचं आहे। तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला आता एका साईडने छान असं हे अंडं भाजलं की मग नंतर आपल्याला ह्याला चमच्याच्या साहाय्याने पलटी करून घ्यायचं आहे। तर अगदी सहज हे पलटी होतं, यासाठी थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे। तर पाहू शकता एका साईडने छान असं हे अंडं भाजलं आहे। आता आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या सुद्धा साईडने छान असं हे अंडं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही याआधी कधी तडका पॅनमध्ये अंडं फ्राय केलं आहे का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर पाहू शकता कसं छान असं पुरीसारखं हे अंडं देखील फुललं आहे। आता दोन्ही सुद्धा साईडने मी हे छान असं अंडं भाजून घेतलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही तडका पॅनमध्ये अंडं फ्राय करायची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या।